हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आपण आपल्या नोकरी सुरुवात घरापासूनच केली आहे, पण आज थोडा विचार केला की काहीतरी वेगळं करूया. आज लोकांना फक्त बाईक नको, आज लोकांना मी पण दाखवतो. सो आपणच घरापासून ब्लॉग तर सुरू केलेला, आज थोडा काहीतरी वेगळं केलं आहे आपण त्या ब्लॉगमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण फेस दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, बट फ्रंट कॅमेरा पर्सन नाही आहे. सो आजपर्यंत कामं जेवढी केली ती कॅमेऱ्याच्या पाठी राहूनच केलेली आहेत. सो हां, मी ओमकार आणि मी एक ग्राफिक डिझायनर आहे आणि त्यावर मी बायकर पण आहे. तर मी स्वतःला असं इंट्रोड्यूस करतो कधी पण कोणाला इंट्रोड्यूस करताना, बाय प्रोफेशन आय एम अ आर्टिस्ट अँड बाय पॅशन आय एम अ बायकर. आणि तसं बोलायला लागलं तर माझं सगळ्यात पहिलं ड्रीम मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं, बट आपले स्किल्स एवढे नव्हते तगडे म्हणून ते राहून गेलं. त्यानंतर आपल्याला फोटोग्राफी करायची होती. फोटोग्राफीमध्ये आपल्याला वाईल्ड फोटोग्राफी करायची होती, स्पेशली इंटरेस्ट त्यात होता. मला आधी चांगलं आठवतं की माझ्या मित्रांनी ना मला एक दिवस असं आड्यामध्ये घेतलेला. हा काका इंडिकेटर, हसू नका, तुम्हाला इंडिकेटर देता येत नाही. नंतर कोणी की हा तुम्हाला दिसत नाही का मी टर्न मारतोय, तुमच्या नानाच्या टांगा तुमच्या. हा, तर मी कुठे होतो, इंटिरियर करायच्या आधी वैभव, सोमेश, इवन नैजुद्दीन सोबत नाही. आजकाल जास्त बोलणं होत नाही नैजू सोबत, पण वैभव आणि सोमेश तर अजूनही कॉन्टॅक्टमध्ये. त्याला लंगोटी आहे, ते सुटणार पण नाही. सो त्यांनी मला रात्री 3:30 वाजेपर्यंत बसून आहे ना मित्रांनो लेक्चर दिलेलं. आणि ते लेक्चर आहे ना खूप असं ना टोचून असं लागलं ना मनाला माझ्या, की भाई ते होतं. त्या लोकांनी मला रियालिटी दिली की वडील तुझे रिटायरमेंटला आले आहेत आता, पुढच्या 1-2 वर्षांमध्ये बाबा रिटायर होतील तुझे, आणि तुझं स्वतःच काय आहे असं. आणि लिटरली त्या रात्री मी घरी गेल्यानंतर विचार केला की माझं स्वतःच असं काहीच नाहीये ना, मी धड जॉब करत होतो ना काय ना काय. त्यानंतर मग मी एका लाईनला लागलो, इंटिरियर केलं, ग्राफिक डिझायनिंग केली, व्हिडिओ एडिटिंग केली. एका कंपनीमध्ये 8-10 वर्ष काम केलं नाईट शिफ्टला, आणि त्यानंतर आता दुसऱ्या कंपनीमध्ये आहे आपण. पण चांगलं आहे, सगळीकडे आपलं चांगलं झालं. पण जर त्या रात्री आपल्याला जर आपल्या मित्रांनी 7 तास दिली आणि बसून समजावलं नसतं ना रात्री 3-3:30 पर्यंत, आज नसतो मी इकडे. म्हणजे छपरीगिरीमध्ये असतो, कुठेतरी वाया गेलो असतो. बट थँक्स टू माय फ्रेंड्स, माझे मित्र नाही आहेत, भाऊ आहेत. भावकी आहे आपली, ते भावकीमध्ये थँक्यू बोलणं मला आवडत आहे. मग तरी पण थँक्यू मित्रांनो आणि भावांनो, की तुम्ही एवढा विश्वास दाखवलात माझ्यामध्ये, की तुम्ही माझ्यावर सपोर्ट केलात की तू करशील ओमकार. नाईस, एक नंबर आहे दादा. पण सावकाश जा थोडा, एवढी काही घाई नाही कामावर पोचायची. कामावर काय पोचतच राहणार आहेस. काम एक सुटलं तर दुसरं आहे आपल्याकडे, पण घरातले गेले ना तर घरातला ना दुसरा मुलगा नाही आहे. सो हळू चालवत जा. जर तुझ्यापर्यंत ही रील पोहोचत असतील ना तर ठीक आहे, आणि तुझ्यापर्यंतच नाही, इव्हन मी कोणालाही सांगेन की कामावर तुम्ही अगर बाईकने जाते किंवा कारने जाते, कसेही जात आहे, सावकाश जावा, घाई करू नका. कारण की ऑफिसवाले तुम्हाला दुसरे भेटतील, तुम्हाला ऑफिस दुसरा भेटेल, पण घरातले ना तुम्हाला परत नाही भेटणार आहेत. सो स्वतःला सांभाळून करा जे काही कराल ते. आजही आपला विभाग एवढा स्मूथ चाललाय ना, एवढा स्मूथ चाललाय ना, विचारून सोय ना भावांनो. एवढा स्मूथ आहे ना, त्याला कधी बघितलं म्हणजे ना खूप स्मूथ चाललाय यार तो. माहिती नाही मला पण का तो स्मूथ चालतो एवढा, किंवा माझी चालवण्याची पद्धत काही वेगळी आली आहे का, पण स्मूथ चालतोय तर चालतोय. अप्रिशिएट करायला पाहिजे बाळाला. माझ्या ना प्रत्येक मित्राची ना कहाणी आहे, आणि एवढा टाइम स्पेंड केला ना मित्रांसोबत की भाई मित्रांचं असं मी बोलायला गेलो ना तर एक पुस्तक उघडेन मी एखादं, की प्रत्येक चॅप्टर मध्ये एका मित्राचा मी किस्सा काढू शकतो. की किस्स्यांमध्ये ना काय सांगू, एवढ्या गमती जमते, एवढी लाईफ मजा केली आहे ना.
आज आपला टाइम लिमिट जरा वाढला असेल, कारण की आज माझी कॅमेराची बॅटरी ना फुल होती आणि मी घरातून निघाल्यापासून आहे ना कॅमेरा माझा चालूच आहे. मी बंदच नाही केलंय. मी या ह्याच्यामध्ये की चल कुठेतरी मला काहीतरी एक पॉईंट भेटेल की जरा चांगलं इंटरेस्टिंग असेल, मला थोडं सांगण्यासारखं असेल, म्हणून आपण तो कॅमेरा चालूच ठेवला आहे. जसं जसं येत आहे मनामध्ये तसं तसं बोलतोय. आणि हे काही स्क्रिप्टेड नाही आहे, हे सगळं माझ्या मनातलं आहे की जेवढं माझ्या मित्रांनी जेवढं माझ्या घरातल्यांनी माझ्यासाठी केलंय ना, आई शपथ खूप केलंय सगळं. तर मित्रांनो आता आपण पोचलो, ऑलमोस्ट पोचलेलो आहे. ते बोलणार नाही की पोचलोच आहे कारण, पण आपण ऑलमोस्ट पोचलो आहे. आणि ना आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर सगळ्यांना टाटा, बाय बाय, टेक केअर.